10% इंटरेस्ट रेटनी जर तुमच्या घरासाठी जर तुम्ही कर्ज घेतलं असेल, जे तुमच्या आईबाबांनी घेतलं असेल, ते कर्ज फेडण्यासाठी 20 वर्ष जो तुम्हाला EMI भरायला लागतो, 20 वर्ष, ते जर कर्ज तुम्हाला 2% व्याजाने मिळालं, की जगातले व्याजदर तेवढे आहेत म्हणून सांगतोय तुम्हाला, तर 8.5 वर्षात त्याचं रिपेमेंट पूर्ण होतं. 8.5 वर्षात तुमच्या तारुण्याचे 11.5 वर्ष फक्त वाचत नाहीत, ह्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट पुढे घडत असते. आणि तिथे आपल्या देशाचा खरा प्रश्न सुरू होतो. 8.5 वर्षात नवं मॉर्गेज तयार होतं, त्याच्यामुळे तुम्हाला 8.5 वर्षात नवं तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विकत घेता येतं. इथे 20 वर्ष घेता येत नाही. आणि हा देश पूर्ण मग टेक्नॉलॉजी आणि याच्यामध्ये मागे पडायला लागतो आणि मग चायनाचं अतिक्रमण आपल्यावर व्हायला लागतं. या देशात टॅलेंट कमी नाही आहे, या देशात कमी आहे, व्यवस्थेची कमी आहे. मला असं वाटतं की तुम्हाला जर ह्या काही गोष्टी जर लक्षात आल्या तर तुम्ही बऱ्याच गोष्टी बदलू शकाल. जगात हे 2% का आहे? कारण तिथल्या टॅक्सचे जे पॅटर्न आहेत, मेकॅनिझम ते इफिशियंट आहेत, सरकारला पुरेसा पैसा मिळतो. त्याचं कारण आहे पॉप्युलेशन कमी, लिटरसी भरपूर, ऍडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं, कम्प्युटरायझेशन झालेलं आहे, करप्शनच्या लेवल कमी आहेत, म्हणून टॅक्सचं कंप्लायन्स पूर्ण होतो. सरकारला नोटा छापायला लागत नाहीत. त्याच्यामुळे सगळा पैसा बँकिंग व्यवस्थेत फिरत राहतो. म्हणून हे जे प्रायमरी डिपॉझिट आहे ते 0% मध्ये बँकेत येतं, डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट 2% मध्ये मिळतं. लक्षात आलं काय नोटबंदी का केली होती? ह्याच्यासाठी पण ती गरज होती. हा देशाला भविष्यच नाही आहे. हा देश मंगलयान बनवू शकतो, या देशाला तंत्रज्ञानाची कमतरताच नाही आहे. पण ह्या देशाला मर्सिडीज बनवणं फार अवघड आहे. नॅनो कार मात्र बनवतो, कारण ती परवडत नाही ना बनवायला. बनवता येत नाही असं नाहीये, परवडत नाहीये. कारण आपला पैसा सार्वजनिक न राहता तो काही लोकांच्या खिशात राहतोय. त्यातनं ही इलेक्शन, त्यातनं राजकारण, त्यातनं पॉलिसी तयार होत आहेत आणि तुमच्या सगळ्या तरुणांना मग नव्या नव्या रस्त्याचा शोध घ्यायला लागतोय. जात, धर्म, प्रांत, भाषा, आरक्षण, तरुणांचे मूळ प्रश्नच लक्षात येत नाहीत की आपण नक्की कशासाठी लढतोय. 135 कोटीचा आपला देश एकत्र होऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने तुम्हाला खरं सांगू ना की तुमची पिढी पण त्या बाबतीत खूप जास्त सिन्सिअर नाहीये. यू पीपल आर रिअली प्रिव्हिलेज्ड. चांगल्या साऊंड बॅकग्राऊंडने आलायत म्हणून तुम्हाला त्याचा त्रास जाणवत नाहीये. पण थोडं जर बघितलं की आज हॅव्स मध्ये हार्डली आपल्या देशामध्ये 20-30% लोक आहेत. हॅव नॉटचे प्रॉब्लेम सिरियस आहेत. आज आपण सगळे इथे सावकाश येऊ शकतो, एवढ्या छान हॉलमध्ये बसू शकतो, त्याचं कारण आहे अराजक नाहीये. या देशामध्ये लोक आत्महत्या करतायत, फाशी घेतायत, जगायला संधी कमी होतीये म्हणून आकुंचन होत आहे. पण ह्याचा जर स्फोट झाला तर आपलं सगळ्याचं अस्तित्व त्याच्यावर लागणार आहे स्टेकला. मला असं वाटतं की तुम्हा तरुण मुलांना कदाचित हे कुणीतरी सांगायलाच हवं. तुमच्या टॅलेंटला हे चॅलेंज नाहीये, तुमच्या टॅलेंटला हे अपील आहे की प्लीज इकडे लक्ष द्या. हा देश तुम्हाला वाटलं इतका सोपा राहिला नाही. आता बाहेरच्या जगामध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये इतके इझी ऍक्सेस राहिलेले नाही आहेत. तुम्हाला ट्रम्पच्या सगळ्या नव्या पॉलिसी माहिती आहेत. आता ऑस्ट्रेलिया असेल, युरोप असेल, बाहेरच्या लोकांना आमच्या नोकऱ्या चालल्या आहेत, हकला, एशियन लोकांना हकला. आता आपल्याकडे एकच पर्याय, हाच देश स्वच्छ आणि चांगला करण्याचा. हेच आपलं घर आहे. दिस इज आवर मदरलँड. आपण हे सगळ्याच्या पल्याड जायला हवं. 135 कोटीचं आपलं हे घर आहे. हे डिमॉनिटायझेशन हे त्या व्यवस्थेतल्या बदलाची सुरुवात होती. बाकी तुम्हाला माहितीच आहे की ह्या नोटा ज्या घडतात त्याच्या जेव्हा हस्तांतर होतं, जेव्हा आपण हात बदलतो तेव्हा त्याच्या पाऊल खुणा राहत नाहीत. आता मी 2000ची नोट काढून जर यांना दिली तर कुणी एस्टॅब्लिश करू शकत नाही की ही नोट यांच्याकडनं कुठून आली. हे पूर्ण ट्रान्झॅक्शनच असतं, ते नॉन ट्रान्सपरंट आणि अकाउंटेबल होऊन जातं आणि इथून करप्शन वाढत असतं. पण आता हेच जर मी डिजिटल इकॉनॉमीतनं दिलंय, चेकनी किंवा काय तुम्ही म्हणत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डनी, माझ्या डेबिट एंडला आणि त्यांच्या क्रेडिट एंडला दोन्हीकडे फुटप्रिंट तयार होतात. हे ट्रान्झॅक्शन आमचं ट्रान्सपरंट आणि अकाउंटेबल होतं आणि तिथे करप्शन सापडलं जातं. तुम्हाला वाटत नाही ह्या देशात करप्शनचे प्रॉब्लेम आहेत का नाही आहेत? नोटामध्ये झालेलं करप्शन पकडता येतं का? तुम्ही सगळे तरुण मुलं आहेत, 3 ट्रिपल सीट तर तुम्ही मोटरसायकलवर बसलेले आहातच, विदाऊट लायसन गाडी चालवली आहेतच. पोलिसने तुम्हाला कधी ना कधी तर चौकात पकडलंय. फार कमी लोक नशीबवान आहेत की नाही पकडलेला.
त्यांनी हळूच पोलिसने तुम्हाला एका पानटपरीवर बाजूला बोलवलेलं आहे. त्यांनी तुम्हाला हळूच सांगितलेलं आहे की 200 रुपये का 500 रुपये किती देणार. मग तुम्ही सांगितलंय की काका माझ्याकडे एवढे नाही आहेत आत्ता पैसे, मग मी किती देणार. तुम्ही 200 रुपये. ओके, सुटलायत तुम्ही, त्यातनं बाहेर आलायत. उद्या तुम्हाला पकडल्यावर तुम्ही फक्त एवढंच त्यांना विचारा की काका माझ्याकडे 200 रुपये आत्ता नाही आहेत, पण मी तुम्हाला 2000 रुपयाचा चेक मात्र देऊ शकतो. तो पोलीस तुमच्याकडनं घेऊ शकेल का मला सांगा. परिस्थिती तीच राहणार आहे. फक्त तुम्ही सांगितलं की मोदीजींनी आता 50 रुपयाची नाही 5 रुपयाची नोट बंद केलेली आहे, पैसेच नाही आहेत. मीच सांगा, चेकने तुम्हाला देतो, कुठल्या नावाने देऊ सांगा. घेता येईल का तो पोलिसला पैसा. त्याच्या फुटप्रिंट एस्टॅब्लिश होतात, त्या अकाउंट ट्रान्सपरंट होतं. आणि तिसरी आणि चौथी सगळ्यात सिरियस गोष्ट जी तुम्हाला सांगायची, जी नोटाबंदीबद्दल तुम्हाला माहीतच असली पाहिजे. 3 रुपये 20 पैसे ते 3 रुपये 60 पैसे मध्ये 2000 रुपयाची जी व्हॅल्यू क्रिएट करता येते. जगात असं कुठलं प्रॉडक्ट आहे का की 3.5 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 1997 रुपयाचं प्रॉफिट देणार. असं कुठली गोष्ट आहे का. ही इतकं लुक्रेटिव्ह आहे. मला सांग